शिर्डीच्या इतिहासात एक ठिकाण असं होतं ज्याचं नाव आजही भक्तांच्या मनात जिवंत आहे, साठेवाडा. हा वाडा बांधला होता हरिविनायक साठे यांनी, जे साईबाबांचे अतिशय मोठे भक्त होते. याच वाड्यात साईबाबांनी अनेक साई भक्तांनी अनेक दिवस घालवले आणि इथूनच सुरू झाली बुट्टीवाडा आणि समाधी मंदिराच्या स्थापनेची कल्पना. आज तो साठेवाडा आपल्या मूळ रूपात अस्तित्वात नाही, पण जिथे तो होता ती भूमी आजही साईच्या पावलांनी पवित्र आहे. प्रत्येक भक्तासाठी साठेवाडा म्हणजे केवळ एक वास्तू नव्हे, तर श्रद्धा, भक्ती आणि साई प्रेमाचं प्रतीक आहे. चला तर मग जाणून घेऊया या हरवलेल्या पण अमर ठिकाणाचा इतिहास, साठेवाड्याची कथा. गुरुस्थानाच्या शेजारीच राव बहादूर हरिविनायक साठे, कलेक्टर अहमदनगर यांचा वाडा होता. तो चोहोबाजूंनी माती व विटांनी बांधलेला होता. त्याला पूर्व व पश्चिम या दोन्ही बाजूनी दरवाजे होते. हा वाडा गुरुस्थानाच्या मागे आणि समाधी मंदिराच्या एका बाहेर जाणाऱ्या दरवाजा लगत होता. साईबाबांनी हरिविनायक साठेंना सांगितले की गावाची भिंत पाडा आणि इथे इमारत बांधा, म्हणजे त्या भिंतीचा भाग समाविष्ट करून राहण्याची जागा बांधावी. म्हणून साठेंनी ती जागा विकत घेतली आणि तिथे हा वाडा बांधला. हा वाडा त्या काळी फारच उपयोगी ठरला. साई सच्चरित्रामध्ये अध्याय 4 मध्ये या वाड्याचा उल्लेख आलेला आपल्याला आढळतो. कारण शिर्डीत दूरवरून येणाऱ्या यात्रेकरूंना थांबण्यासाठी त्यावेळेस कोणतीही सोय नव्हती. हा वाडाच एकमेव जागा होती जेथे येणारे यात्रेकरू थांबत असत. नंतर मग दीक्षित वाडा बांधला गेला आणि सगळ्यात शेवट मग बुट्टीवाडा बांधला, जिथे आता साईबाबांचं मंदिर आहे. पण सुरुवातीच्या काळात सर्वात उपयुक्त म्हणजे साठेवाडाच ठरला. साठे 1908 साली बाबांच्या आदेशानुसारच बांधला. वाड्याचे बांधकाम त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी सुरू केले होते. बांधकाम चालू असताना भिंती उंच कराव्या लागल्या आणि लिंबाच्या झाडाच्या काही फांद्या अडथळा म्हणून येत होत्या. कोणालाही त्या फांद्या तोडण्याचे धाडस होत नव्हते. तेव्हा बाबांनी सांगितले, बांधकामात अडथळा येईल तेवढ्याच फांद्या फक्त तोडा. आपलं गर्भाशयातलं मूलही जर आडवं आलं किंवा आड आलं तर ते देखील कापावंच लागतं. तरीही कोणी धजावलं नाही. कोणीच झाडाच्या फांद्या तोडायला तयार नाही. तेव्हा बाबा स्वतः आले आणि त्यांनी त्या फांद्या तोडल्या. हा वाडा इतिहासाने समृद्ध आहे. या वाड्यामध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडल्या, कारण इथे अनेक महान भक्त राहिले. बाबांनी तात्यासाहेब नुलकरांना याच वाड्यात सद्गती दिली. त्यावेळी त्यांचा बालमित्र नीलकंठ सहस्रबुद्धे त्यांच्या बरोबरच होता. नीलकंठ शिर्डीत आला की या वाड्यातच राहत असे. दादा केळकर आणि हरिविनायक साठे आपल्या कुटुंबासह इथेच राहत होते. सर्वात महत्वाचं म्हणजे मेघा आणि दादासाहेब खापर्डे इथे बराच काळ राहिले. मेघाची कथा साई सच्चरित्रामध्ये अध्याय 28 मध्ये आलेलीच आहे. आपण त्याचे नक्की वाचन करावे. मेघा शिवशंकराचा भक्त होता. तो बाबांना देखील शिवशंकराच्या ठिकाणीच मानत असे. तो त्यांची पूजा शिवशंकर म्हणूनच करत असे. तो बाबांची पूजा शिवशंकर म्हणून करत असे, ती देखील मस्जिदीत आणि या वाड्यात, दोन्ही ठिकाणी तो बाबांची पूजा करत असे. दीक्षितांनी दिलेल्या बाबांच्या मोठ्या चित्राची देखील मेघा पूजा करत असे. एकदा बाबांनी मेघाला स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाले, मेघा त्रिशूळ काढ, आणि ते अंतर्धान पावले, नाहीसे झाले. मेघाला विश्वास बसला नाही, कारण दरवाजा तर आतून बंद होता. तेव्हा बाबांनी सांगितले की माझ्या येण्यासाठी दरवाजा लागत नाही. माझं रूप नाही, आकार नाही, मी सर्वत्र आहे. सर्व नावामध्ये मीच आहे. यानंतर बाबांनी त्याला शिवलिंग दिले, जे एका रामदासीने बाबांना अर्पण केलेलं होतं. खापर्डे यांनी या वाड्यात राहून प्रसिद्ध शिर्डी डायरी लिहिली. खापर्डे यांची रोजनिशी म्हणून ती डायरी आहे. त्याच्यावर देखील आपण व्हिडिओ केलेला आहे, नक्की पहा. श्री भीष्म यांनी श्री साईनाथ सगुणोपासना हे ग्रंथलेखन देखील याच वाड्यात केले. छोटीशी पुस्तिका आहे, ती देखील तुम्ही नक्की पहा. बाबासाहेब तरखड आणि त्यांचे कुटुंब तसेच त्यांचा मुलगा ज्योतिंद्रही शिर्डीत आल्यावर इथेच राहत असत. बाबासाहेब तरखडांचे साई अनुभव देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो नक्की पहा. इथले सर्व भक्त एक समान विचारांचे होते आणि त्यांची दैनंदिन दिनचर्या निश्चित होती. ते पाठे काकड आरतीसाठी उठत, आरतीनंतर वाड्यात परत येत आणि बाबा लेंडी बागेत जाण्याची वाट बघत असत. बाबा वाड्याजवळून जाताना ते लगेच बाबांचे दर्शन घेत आणि बाबा पुन्हा परत येत असताना पुन्हा बाबांचे दर्शन घेत. संध्याकाळी रामायण, एकनाथी भागवत, योग वसिष्ठ यांचे वाचन
आणि त्याच्यावर चर्चा सुद्धा याच वाड्यात चालत असे. रात्री भीष्मांच्या आवाजामध्ये भजन देखील इथेच होत. महान भक्त स्वामी शरणानंद हे सुद्धा दरवेळी शिर्डीत आल्यावर याच वाड्यात राहत असत आणि त्यांचे देहावसन देखील येथेच झाले. हा वाडा 30 सप्टेंबर 1924 रोजी R.S. नवलकर यांनी विकत घेतला. नंतर नवलकर यांच्या वारसांनी हा वाडा संस्थानला दान दिला. 1939 साली हा वाडा साईबाबा संस्थानकडे गेला. 1941 मध्ये संस्थानने भक्तांसाठी 4 डबल रूम वाढवल्या. भक्त 1980 पर्यंत या वाड्यात राहत असत. मग नंतर तिथे जनसंपर्क कार्यालय चालू झाले होते. शिर्डी साईबाबा संस्थांनी 1998 ते 1999 मध्ये तिथले सौंदर्यीकरण करण्यासाठी हा वाडा पाडला. ओम श्री साईराम. साठेवाडा आज नाही, पण त्याचं स्मरण प्रत्येक साई भक्ताच्या हृदयात जिवंत आहे. जिथे साईंच्या पावलांची धूळ उडाली ती भूमी आजही पवित्रतेचा सुगंध देत आहे. ओम श्री साईराम.